किती लोक पहिल्यांदा ऐकायला आलेलेत? मिनलने सांगितलं तसं ही एक मिरॅकलस जर्नी आहे. आपण ती एक्सप्लोर करूया. ॲक्च्युली मी आज इथं बसलेलो आहे ना. प्रशांत, तुमचा आवाज बरोबर आहे? तुम्हाला येतोय आवाज? मी इथं जो या खुर्चीवर बसलोय, किती वर्ष बसलोय माहिती आहे या खुर्चीवरती? 30 वर्ष झाली. 30 वर्ष मी लोकांशी बोलतोय, त्यांना मार्गदर्शन करतोय. मी या खुर्चीवरती बसलोच मुळात एंजल्समुळे आहे. मी इतका, जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल कदाचित, 18व्या वर्षी मी मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. माझं पहिलं पिक्चर ज्यामध्ये मी नायक होतो त्याचं नाव सोयरीक होतं. त्याच्यानंतर असला नवरा नको गो बाई वगैरे बरेच पिक्चर्स, मी 14 पिक्चर्स केली. पण मी पिक्चर केल्यानंतर मी किती 18 वर्षाचा होतो. त्याच्यानंतरचा 20 वर्षांचा काळ माझा अतिशय वाईट गेला, संघर्षामध्ये गेला आणि मला हवं ते काहीही मिळालं नाही. किती वर्ष? 20 वर्ष, 20 इयर्स. आणि अशा एका डिप्रेशनमध्ये गेलो की काही पुढं रस्ताच दिसत नाही. वेअर डू आय गो? काय करू? जोपर्यंत घरातून पैसे मिळायचे, कॉलेजला होतो, पैसे मिळायचे, काहीतरी पॉकेट मनी मिळायची, आणि मला जरासा, माझ्या एका मित्राचं हॉटेल होतं, तिथे संध्याकाळी आम्ही कॉलेज मित्र जमायचो, आणि मला काहीतरी बडेजावपणा असेल की आपण कोणतरी ग्रेट आहे हे मला दाखवायचं असेल, माहीत नाही, मी सगळ्यांना चहा पाजायचो. सगळी म्हणजे किती असायचे माहिती आहे? गोळा झालेले 40 लोक, 40 मुलं, आणि 40 मुलांना मी रोज चहा पाजायचो. चहा त्या हॉटेलमध्ये 15 पैशाला मिळायचं. ही मी गोष्ट साधारणपणे 1974-75ची सांगायला, जिथं 15 पैशाला चहा येत होता. पण तो पण मोठा होता ना. मग मला पण असे काका माझ्या अशा व्हायचं की मी इतक्या, म्हणजे, आणि इतके माझ्या मागे इतके लोक आहेत. आणि जसं माझ्या घरातली परिस्थिती बिघडली, मला पॉकेट मनी मिळायचे बंद झाले, मग तिथे करायचं काय? संध्याकाळचा चहा तर बनता आहे ना. मग चहा कोण स्वतःहून ऑर्डर करत नसे. मग हळूहळू त्या 40 लोकांची संख्या 35 वर आली. चहाच मिळत नाही म्हटल्यावर जाने का प्रयोजन क्या है. 30 वर आली, 25 वर आली, अशी करत करत आठवड्याभरात ती 5 वर राहिली. 5 लोकांच्यावर राहिली. आणि शेवटी आम्ही 4 जण राहिलो, मी धरून. मला आठवतंय एक दिवशी मला भयंकर, मला फारसा चहाचा काय, मी चाहता नाही आहे, पण मला भयंकर चहा प्यायची इच्छा झाली. आणि मी या तिघांना म्हटलं की चहा पिऊया यार. तर प्रत्येकाने माझ्या तोंडाकडं असं बघितलं की मंगाव ना फिर, की प्रॉब्लेम क्या आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत. कोणीही खिशात हात घातला नाही. मला ते इतकं लागलं की मी इतके दिवस ह्या लोकांना, इतके महिने रादर ह्या लोकांना चहा पाजत आलेलो आहे. मला चहा प्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस एकाही माणसाच्या खिशात 15 पैसे नाही आहेत किंवा नसावेत. आणि मला असं वाटलं की फिर इनके साथ आने का पॉइंट क्या है, काय यायचं यांच्यासाठी. म्हणजे मला कुठेतरी गरज आहे म्हणून मी यांच्यासाठी येतोय. आणि मी ठरवलं की नाही, मी कोणाकडेही जाणार नाही, मी एकटा कुठेतरी जाऊन बसणार. आणि घराच्याच समोर आमच्या एक चर्च होतं,
चर्चच्या मागे ब्रिटिश काळातलं स्मशान होतं, त्या स्मशानात जाऊन बसायला. काहीतरी अतरंग डोक्यातल्या त्या काळातल्या आयडिया. आणि तिथून मग तिथल्या माणसाने मला त्या स्मशानातनं पण बाहेर काढलं की इथं बसायचं नाही काय, गार्डन आहे काय म्हणून. तिथून बाहेर काढलं. मग जाऊन माळावरती बसायला लागलो आणि मग एकट्याशीच बोलायला लागलो. आणि मग काही नाही, काम नाही, धंदा नाही, सिनेमा काही नाही, सिनेमा होऊन गेलेला, फ्लॉप झालेला, मला कोण विचारत नव्हतं. आणि मग करायचं काय. आणि मला लक्षात यायला लागलं की मी कोणाशी तरी बोलतोय आणि मला कोणतरी उत्तरं देतंय. मला असं वाटायचं माझंच मन बोलतंय आणि माझंच मन मला उत्तर देतंय, असंच अरेंजमेंट. मग मी त्याला विचारलं एकदा की काय करू रे, आय हॅव नो वे टू गो. आणि त्यांनी मला सांगितलं लोकांना शिकवायला लाग. हे माझ्यासाठी नवीन होतं, कारण आयुष्यात मी कोणाला काही शिकवलं नव्हतं. मी म्हटलं म्हणजे काय, शिकवणे घेऊ. ते म्हणाले नाही, शिकवणे घ्यायचं नाही, तू जीवनाचं तत्वज्ञान लोकांना सांग. अरे माझं जीवन सगळं बिस्कटलं इथं, मी कुठलं तत्वज्ञान कोणाला सांगू. म्हटलं हे काय माझ्या काय झेपत नाही आहे मला. पण त्या दिवसानंतर काहीतरी असं मॅट्रिक्स हल्लं की लोक मला भेटायला यायला लागले की आमच्याकडे लेक्चर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर देऊ शकता काय, तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटवर देऊ शकता काय, आमचे चेस खेळणारे मुलं आहेत त्यांना तुम्ही माइंड ट्रेनिंग शिकवू शकता काय. मग कोणालाही माहीत नव्हतं की या विषयावर मी बोलतोय. हाऊ डिड दे कम, फ्रॉम वेअर डिड दे कम. आणि माझा प्रवास सुरू झाला ॲटोमॅटिकली. आणि आज या खुर्चीवर जो बसलेलो आहे असाच कुठला तरी एक संदेश मला आला. दॅट इज वाय आय एम हिअर. मिनल मगाशी म्हणाली की या फ्रिक्वेन्सीज, त्यानं रेडिओचा उदाहरण दिलं की आपल्याला जो स्टेशन लावायचा आहे ते आपण लावतो ना. हे उदाहरण ऐकताना असं वाटतं की हे स्टेशन कुठेतरी बाहेर आहे. आपलं स्टेशन, आपण ज्यावेळेस रेडिओचं स्टेशन लावतो ते वातावरणात आहे ना. पण मला असं वाटतं ज्या एंजल्सबद्दल आपण आज बोलतोय ना, हे वातावरणात नाही आहे, हे अंतःकरणात आहे. हे स्टेशन अंतःकरणात आहे. सो एंजल्स, आपल्याला ऑब्जेक्ट लागतो ना. देव म्हटलं तरी आपण, देवाची संकल्पना आपल्याकडे काय आहे, निर्गुण निराकार. पण त्याला आपण आकारामध्ये शोधतो ना. आपण निर्गुणामध्ये देवाला शोधत नाही, आपण आकारामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. म्हणून एंजल अंतःकरणामध्ये आहे असं जर सांगितलं तर आपल्याला कनेक्ट नाही करता येत. मग त्याला जर आपण नामरूप दिलं तर आपण कनेक्ट करू शकतो. म्हणून आपण त्याला नामरूप देतो. मित्रांनो, या वर्षीचं एंजल हे जे कनेक्शन आहे, जिथून अशा जीवनामधल्या गोष्टी घडतात, ही मिनलचीच गोष्ट बघा ना, की तो बाण येतोय घरात, घर पेटवण्याच्या पॉइंटवरती आहे तो. आणि तिच्या भावाला, जो एरवी कारण नसताना, म्हणजे ही घरी नसताना तर जाणार नाहीच, पण त्याला आतून प्रेरणा होते की आजी घरात एकट्या आहेत, जाऊया तरी. ही कुठून आली प्रेरणा. तो गेला नसता तर काय झालं असतं, वी डोंट नो. सो मिनल 15 तिने सांगितलं ना 15वं वर्ष आहे एंजल्स. आणि मिनल 15 वर्षे एंजल्स शिकवते. कारण मिनल माझ्याबरोबरच 18 वर्ष शिकवते लोकांना, त्यातली 15 वर्ष ती एंजल शिकवते. सो ती तर कनेक्टेडच आहे त्या स्पेक्ट्रमला. हा दुसरा प्रकार पाहायचा. ते जर डॉक्टर तिथं काका नसते तर घरात जाऊन मूग मारून झोपा इथपर्यंतच ते झालं असतं. रात्री 11 वाजता ही मदत कुठून मिळाली. मला एवढंच यातून सांगायचं आहे की तुम्ही कुठं इमॅजिन करता हे तुमच्यावर आहे. ती मदत बाहेरून मिळते
का आतून मिळते हा तुमचा दृष्टिकोन आहे. पण मला विचाराल तर ती आतून मिळते. पण आपल्याला ते आत जाता येत नाही आहे म्हणून आपण त्यांना बाहेरचं स्वरूप देतोय. आणि यावर्षी आपण सुरुवातच हे फर्स्ट सेशन म्हटलेलं आहे. पण फर्स्ट सेशन आहे. फर्स्ट सेशनमध्ये तुम्हाला मी तुमचा स्पिरिट गाईड मिळतोय काय, कॅन यू मीट, कारण तिथून तुमचं सुरू होणार आहे कनेक्शन. तुम्हाला मिळणार काय आहे, मिनल मगाशी म्हणाली तसं प्रोटेक्शन शील्ड मिळणार आहे, सपोर्ट सिस्टीम मिळणार आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या इच्छांना बळ मिळणार आहे. सो ह्या 3 गोष्टी तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये निर्माण करायच्या असतील तर आपण अशा एका पॉईंटमध्ये जाऊया, अशा एका रेल्ममध्ये, अवस्थेमध्ये मी तुम्हाला घेऊन जाईन. तिथं तुम्हाला तो जो फर्स्ट ट्रिगर आहे तो भेटतोय काय बघूया. आणि तो जर भेटला तर तिथून तुमची जर्नी सुरू होऊ शकते. पण आजचं सेशन पुढे नेण्याआधी मला वाटतं 14 किंवा 15 पुस्तकं माझ्या हातून लिहिली गेली. पुस्तकावरती लेखकाचं नाव पाहिजे म्हणून मी माझं लिहितो. पण मला मराठी लिहिता येत नाही कारण मी मराठी शिकलो नाही. आणि 2005 साली जे मी पुस्तक लिहिलं पहिलं लिहिलं 2095 साली. पण 2005 साली जे पुस्तक मी लिहिलं, समृद्धीचा साक्षात्कार, ते पुस्तक आज पण लोक वाचतायत. आजचं तसं 28वा एडिशन आहे. 20 वर्ष लोक ते पुस्तक वाचतायत. कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये असा अनुभव आहे की ते पुस्तक बरोबर जरी ठेवलं तर त्यांची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी वाढते. हे बोलताना किती सुडो सायंटिफिक वाटतं ना, खोटं वाटतं हे, असं काय असतं काय. पण अनुभव जे लोक घेतात त्यांनाच माहिती आहे की ते पुस्तक काय करतं. त्याच्यानंतर बरीच पुस्तकं लिहिली गेली माझ्यातून. मी एक फार महत्त्वाचं पुस्तक लिहिलं गेल्या वर्षीच, मला वाटतं, कोहम ते सोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे, ते सोहम मी आत्मतत्व, ब्रह्मतत्व, ब्रह्मचैतन्य आहे. हा माझा प्रवास कसा झाला, आणि तुम्हाला त्या प्रवासामध्ये तुमच्या आत्मतत्वाला स्पर्श करायचा असेल तर कसं करायचं हे मी त्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बरीच पुस्तकं मी लिहिली. आनंद योग आहे, 21 ऊर्जास्त्रे आहे. पण मग प्रश्न माझ्या मनामध्ये असा आला की ज्यांनी कोहम ते सोहम हे पुस्तक वाचलं त्यांच्यामध्ये जो पुढं बदल होत जातो तो बदल कसा होतो. ज्याला आत्मबोध होतो त्याच्या जीवनामध्ये कसे बदल घडतात, काय होतं त्याच्या जीवनामध्ये कळायला पाहिजे. काल एक भगिनी आल्या होत्या मुंबईला. त्या म्हणाल्या की हे पुस्तक, कारण ते पुस्तक मी आधी PDF फॉर्मॅटमध्येच आपल्या ग्रुपवरती पाठवलं होतं, हे पुस्तक वाचल्यावर मला कळलं की मला आत्मबोध झालाय. तोपर्यंत माझं मलाच कळत नव्हतं की हे माझ्यामध्ये जे बदल व्हायला लागलेत हे का व्हायला लागलेत. सो मला असं वाटलं की सर्व लोकांना ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ह्यांना कळलं पाहिजे की जर तुम्हाला आत्मबोध झाला तर काय होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी मी एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे आनंदाचे डोही, आनंद तरंग. हे मी आज तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहे. मी काय केलं, हे पुस्तक छापायच्या आधी आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांनी शिवोहम केलेला आहे. शिवोहम म्हणजे आपलं एक 3 दिवसाचा वर्कशॉप असतो दरवर्षी. त्या ग्रुपमध्ये मी हे पुस्तक PDF फॉर्मॅटमध्ये पाठवलं आणि सगळ्यांना सांगितलं की वाचा. तुम्हाला जर असं वाटलं की हे छापलं पाहिजे तरच मी हे छापणार, नाही तर मी छापणार नाही, कारण तुम्हाला कळलंच नाही तर पॉईंटलेस आहे. आणि सगळ्यांनी मला छापा म्हणून सांगितलं म्हणून मी हे छापलेलं आहे. आणि मला वाटते 2-3ऱ्याच दिवशी डॉक्टर सचिन दुसाने इथं बसलेले आहेत, तरी मला 12,000 रुपये ट्रान्सफर केले आणि मला म्हणाले की तुम्ही हे पुस्तक छापल्यानंतर ते पुस्तक मी विकत घेण्यासाठीचे हे पैसे आहेत.
सो याची ही पहिली कॉपी जी आहे ती मी सचिन दुसानेला देऊ इच्छितो. सो सचिन, प्लीज कम हिअर. खरं तर मी फार उत्सुक नव्हतो, कारण जरासं वरच्या लेवलचं पुस्तक आहे. पण सचिननी 12,000 रुपये मला पाठवल्यानंतर मी त्यांना परत ते पाठवणं मला प्रशस्त वाटलं नाही, आणि त्यांच्या त्या पैशामुळे मला ते पुस्तक छापावं लागलेलं आहे. सो हे दिस इज द फर्स्ट कॉपी टू यू. थँक्यू सो मच. याची फिजिकल कॉपी असावी असं मला वाटलं. याचं कारण काय, मी त्यामध्ये एक रेफरन्स दिला होता की मॉर्फिक फील्ड म्हणून. तर मॉर्फिक फील्ड म्हणजे काय की प्रत्येक सजीवाच्या भोवती एक ऊर्जेचं आवरण आहे, त्याला आपण मॉर्फिक फील्ड म्हणूया. तर हे जे मॉर्फिक फील्ड आहे त्याच्यावर सतत आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम होत असतो, मग तो सकारात्मक असो नाही तर नकारात्मक असो. इल्युझारो नावाची एक सर्जरी आहे, एक रशियन शास्त्रज्ञाने दुसऱ्या महायुद्धामध्ये ती सर्जरी शोधून काढली. तर त्यावेळेला काय की खूप सारे कॅज्युअलिटीज असायच्या आणि प्रयोग करायला वाव असायचा. मग काही लोकांची हाडं इतकी तुटलेली असायची की ती जर जोडली तर त्याच्यामध्ये डिफिसिट येईल, म्हणजे शॉर्ट होईल. म्हणून ते शॉर्ट होऊ नये म्हणून या डॉक्टरने, या शास्त्रज्ञाने काय केलं की 2 बोन्सच्या मध्ये साधारण 1 mm एवढं अंतर ठेवलं. आणि त्यानंतर त्याला ते बघायला मिळालं की जेव्हा आपण 1 mm 2 mm अंतर ठेवतो त्यावेळेला त्या बोनची ग्रोथ होते. पण हळूहळू दर आठवड्याला 1 mm ते अंतर वाढवत जायचं. असं करत करत 3 इंच 4 इंच एवढी ती बोन्सची लेंथ वाढली आणि मग ते जुळलं, म्हणजे ते अप्रोप्रिएट लेंथने जुळलं. हे घडलं का, तर त्या मॉर्फिक फील्डमुळे घडलं. आणि हे मॉर्फिक फील्ड एका विशिष्ट अंतरापर्यंत आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला 2 बोन्सच्या मध्ये 1 इंच जर तुम्ही अंतर ठेवलं कट झालेल्या बोन्सच्या मध्ये, तर मात्र ते बोन जुळत नाही. पण 1 mm जर अंतर ठेवलं तर त्या दोघांचं जे फील्ड आहे त्यांना ते कळतं की समोर कोणीतरी आहे आणि ते आपल्याला वाढ करून घेतं आणि जुळण्याच्या प्रक्रियेमध्ये मग ती सुरुवात होते. याचा अर्थ हा मॉर्फिक फील्ड एका विशिष्ट अंतरापर्यंत काम करतो. मी सरांबरोबर साधारणतः 15-20 वर्ष जुळलेलो आहे, मला वाटतं 2007-8 पासून. त्या फील्डचा आपल्यावर परिणाम होत राहतो आणि हा परिणाम आपल्याला जाणवतो. तो फील्डचा परिणाम आपण त्या जवळ असू तर कळतो. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सरांशी आणि मिनल मॅमशी कनेक्टेड राहा. तो फरक तुम्हाला जाणवेल, त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ द्या. आणि एंजल्सच्या वर्कशॉप बद्दल एक पटकन बोलतो की प्रोटेक्शनची जी गोष्ट आहे, काही एक साधारणतः 1-1.5-2 वर्षापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये, म्हणजे ज्या सोसायटीत मी राहतो त्या सोसायटीमध्ये खाली माझं क्लिनिक आहे, आणि ती काम करणारी झाडणारी बाई पळत आली. डॉक्टर साहेब आग लागली म्हणले मीटरच्या जवळ. मी गेलो, बघितलं तर आग लागली होती. पहिल्या नंबरच्या फ्लॅटचा व्यक्ती पण खाली आला. काय करावं कळे ना, म्हणजे ती आग पासूनच पूर्ण मीटर जळतील असे. 1-2 मीटरला आग लागल्यानंतर आम्ही घाबरलो. मग पटकन पाणी आणलं, म्हणजे त्यावेळेला काही सुचत नाही ना काय करावं. एका माणसाने पाणी आणलं. मला काय वाटलं पाणी जर मारलं तर ते आग विझेल, पण असं करूया पाण्याने आपण चिकटू ना, म्हणून दुरून आपण पाणी फेकून पटकन बादली अशी मागे करू असं वाटलं. पण तेवढ्यात एक व्यक्ती मागे आला, म्हणजे ते कळत होतं की आपण पाणी मारताना चिकटू शकतो. तेवढ्यात एक व्यक्ती मागे आला आणि तो म्हटला, डॉक्टर साहेब हे घ्या म्हणले. तर त्याने एक झाडू आणला आणि त्याच्या पुढे एक ती झाडू होती आणि एक दांडा होता. ह्याच्याने तुम्ही ते विझवा म्हणले. मग मी ते हातात घेतलं आणि विझवलं. आणि मग मला लक्षात आलं, अरे आपण काय करणार होतो, म्हणजे आपण चिकटलो असतो कदाचित. आणि ते सगळं झालं. भिजल्यानंतर मी मागे बघतो तर तो माणूस गायब. असं बऱ्याच वेळेला घडलं. एकदा मी मेडिकल योगा थेरपीचा कोर्स करत होतो, त्यावेळेला मी क्लास संपला आणि खाली आलो, तेव्हा एका मुलीने म्हटलं की मी काल ॲब्सेंट होती सर, तुमच्या नोट्स मिळतील का म्हणून. मग मी अशी गाडी रिव्हर्स घेतली आणि थोडी आणखी रिव्हर्स घेतली आणि तिला नोट्स काढायला म्हणून मी ते बॅग काढली. एक मोठ्या झाडाची फांदी खाली पडली. म्हणजे जर त्या मुलीने मला थांबवलं नसतं, सर तुमच्या नोट्स द्या म्हणून, तर त्या एका मिनिटात, एक म्हणजे काही सेकंदात मी पुढे गेलो असतो आणि ते माझ्या डोक्यावर पडलं असतं. असे बरेच अनुभव आहे. अजून एक अनुभव आहे, आता मी जास्त वेळ घेत नाही, पण एक गोष्ट सांगतो. आमची बायको डॉक्टर मिसेस योगिता दुसाने,
सर भयंकर विसराळू सर ती आणि इतक्या वस्तू हरवते ती. पण प्रत्येक वेळेला हॅनियल तिची मैत्रीण आहे, हॅनियलला ती बोलवते आणि माझा पचका होतो कारण मी तिला ओरडत असतो आणि ती वस्तू सापडलेली असते. आणि असं खूप वेळा अनुभवलं. म्हणजे पासपोर्ट आहे, पासबुक आहे, मोबाईल आहे, पर्स आहे. तर आपण हा एंजलचा वर्कशॉप जरूर करा, शास्त्र समजून घ्या. आपण प्रत्येक वेळा, सर थोडं अजून 2 मिनिटं घेतो. आपण प्रत्येक वेळा म्हणतो की लॉजिक सोडा, मॅजिक बघा. तर लॉजिक हे प्रत्येक जण लावतच असतो. फक्त लॉजिकची गोष्ट अशी आहे की आपण लॉजिक लावा. जमीन बघा, पाणी बघा, बीज बघा, खत आहे का ते बघा, आणि योग्य जागी आपण ते रोवतोय का, बीज सुदृढ आहे का, इथे लॉजिक लावा. हवा तेवढा खड्डा खाणार, योग्य बीज पेरा, माती टाका, पाणी टाका, खत टाका. पाण्याची व्यवस्था आहे का एवढे बघा तुम्ही, आणि सतत पाणी द्यायला लागा. नाव युअर वर्क इज ओनली टू नर्चर इट. त्याला पाणी देत राहा, पाणी देत राहा. एकदा ते पालवी निश्चित उगवेल. पण जर आपण लॉजिक सतत लावत राहिलो, म्हणजे आपण खड्डा खणून उगलंय का, आता उगलंय का, पाहूया आता उगलंय का, ते कधीच उगणार नाही. त्यामुळे लॉजिक लावा एका सर्टन एक्सटेंट पर्यंत. पण ज्या वेळेला तुमचं लॉजिक संपलं, तुम्हाला खात्री पटल्यानंतर श्रद्धेनं पुढे जा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही मला लिहिण्याबद्दल प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल आभारी आहे. सचिनने आता सांगितलं की एंजल करा, कारण सचिन इज कनेक्टेड टू मी फॉर सो मेनी इयर्स. पण गंमत माहिती आहे तुम्हाला, तुम्ही ठरवून एंजल करू शकत नाही. तुम्ही म्हणाल ये काय आहे, माझ्याकडे एंजल करायची इच्छा आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी करणार. असं होत नाही. असा माझा गेल्या 15 वर्षांचा अनुभव आहे. एंजल्स ती जी फ्रिक्वेन्सी आहे, ती आत असू दे बाहेर असू दे, तसा वाद आपण घालायला नको. त्या फ्रिक्वेन्सीला जर वाटलं की त्यांनी जर तुम्हाला निवडलं तरच तुम्ही एंजलपर्यंत पोचता, नाही तर पोचत नाही. त्यामुळे असं म्हणणं की एंजल करा इज युजलेस. मला आठवतं, एक किस्सा सांगतो. एंजलचा कार्यक्रम मी घेत होतो इथं आपटे रोडलाच एक हॉटेल होतं. असाच इंट्रो एक केला आणि त्या इंट्रोमध्ये एक गृहस्थ, जे त्यांचं नाव विसरलो मी आता, आंबेकर. अरे तुला आठवते की अजून? ते सगळे कार्यक्रम करायचे, आपले सगळे वर्कशॉप करायचे. आणि ते मला बाहेर जाताना भेटले आणि मला म्हणाले, सर मी नाही करणार एंजलचा वर्कशॉप. करू नका. म्हणजे नाही करणार हे सांगायला का थांबलाय, करणार सांगायला थांबा ना. का विचारलं नाहीत? म्हटलं नाही का, हे का बरं विचारतोय, तुम्ही विचारताय तर विचारतो का. माझा यावर विश्वास नाही. बाकी तुम्ही जे शिकवता ना त्याच्यावर माझा विश्वास आहे, यावर माझा विश्वास नाही, म्हणून मी करणार नाही. म्हटलं नमस्कार, थँक्यू, ओके, हा तुमचा प्रश्न आहे ना, मी काय करू. गेले. त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्या आठवड्यात काहीतरी तो रविवारी कार्यक्रम होता. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. पहिला माणूस आंबेकर. म्हटलं आंबेकर, अहो तुम्ही मला सांगून गेलाय मागच्या आठवड्यात मी येणार नाही. अहो काय सांगू सर, म्हणाले, मी हे ठामच होतो की करणार नाही, पण मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. म्हणाले ह्या आठवड्याभरात स्वामी समर्थ माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की एंजल नावाचा वर्कशॉप जो आहे ना तो कर, म्हणून आलोय म्हणाले. म्हणजे हे अद्भुत आहे ना. हे जर कोणी मला सांगितलं तर मी म्हणणार हे काय, हे नॉनसेन्स आहे. असं कोणतरी स्वामी समर्थ येतात, सांगतात की एंजल कर आणि तो येतो. पण हे त्या माणसानं मला सांगितलं. आय डोंट नो. ह्या असल्या गोष्टींपासून मी फार काय म्हणतात त्याला बचावानी बघतो, कारण मी जरासा लेफ्ट ब्रेन लॉजिकल आहे, पण मॅजिकल पण आहे, पण लॉजिकल पण आहे. पण आपल्याकडे तुम्ही बघितलं ना की कोणाच्या तरी अंगात कोणतरी येतं, आजार बरे करतं म्हणून सांगतं, आजार बरे करतो तुमच्या मुलींचे,
आणि 14 कोटी रुपये घेतात. पुण्यातलीच घटना आहे. आणि क्लायमॅक्स, सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे काय, जागतिक विनोद आहे हा. त्या माणसाचं नाव डोळस. हा कसला विरोधाभास. ज्यांनी 14 कोटी दिले, इंग्लंडमधली स्वतःची प्रॉपर्टी विकली, आणि आहे कोण, साधा माणूस नाही आहे कुठला तरी, तो इंजिनियर आहे. 14 कोटी रुपये त्या बाईला दिले, ज्या बाईनं सांगितलं की माझ्या अंगात कोणतरी स्वामी येतात, आणि ते स्वामी, ते जे कोण महाराज आहेत, त्या महाराजांनी सांगितलं की तुमच्या दोन्ही मुली ज्या स्पेशल चाइल्ड आहेत त्या मी बरं करतो. काहीतरी अद्भुत आहे हे. आणि आत्ता तो माणूस, त्याच्याकडे एकही रुपया नाही, तो भाड्याच्या घरात राहतो, त्याची खायची भ्रांत आहे. आत्ता पोलिसकडे गेलाय. 2018 पासून 2025 पर्यंत त्या बाईला त्यानं 14 कोटी रुपये दिलेले आहेत. हे असलं लॉजिक माझ्या डोक्यात बसत नाही. मी म्हणतो बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. म्हणून परवा मला कोणीतरी विचारलं की तुम्ही टॅपिंग बद्दल बोलता. हां, माझाच पॉडकास्टला कोणीतरी मला विचारलंय का की पण सर विश्वास पाहिजे ना. म्हटलं नको, विश्वास नको. जर त्याच्यामध्ये काही बदलण्याची क्षमता असेल, विश्वास नको. ते घडलं पाहिजे तुमच्या विश्वासाशिवाय. विश्वास म्हटलं की डाऊट आहे ना. पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर ते खारट होणार ह्याच्यासाठी विश्वास लागत नाही, ते होणारच आहे. जर तुम्ही शिकवत असलेली एखादी गोष्ट एवढी ठाम असेल तर बदल झालाच पाहिजे, त्याला विश्वासाची गरज नाही. सो मित्रांनो, आपण एका वेगळ्या स्पेक्ट्रममध्ये जाणार आहे. जिथं मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथं तुमची आणखीन थोडीशी मला स्वस्थ अवस्था अपेक्षित आहे. तुम्ही 1 तासभर बसलेले आहात, त्यामुळे मला एक 10 मिनिटाचा ब्रेक द्यायचा आहे. कोणाला वॉशरूममध्ये जायचं असेल, काहीतरी करायचं असेल, मी 10 मिनिटाचा ब्रेक देतो आणि मग आपण अशा त्या रेल्ममध्ये जाऊया की जिथं मी तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईडची भेट घालून देण्याचा प्रयत्न करतो. झालं तर काहीतरी आणखीन मिरॅकलस तुमच्या जीवनामध्ये होऊ शकेल. घेऊया एक 10 मिनिटाचा ब्रेक. चला तर, इज एव्हरीवन हिअर? लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीला इथे ड्युअलिटी आहे. ड्युअलिटी म्हणजे काय कळतं तुम्हाला? द्वैत आहे. द्वैत आहे. पुरुष आहे, स्त्री आहे, रात्र आहे, दिवस आहे, थंडी आहे, गरम आहे, आनंद आहे, दुःख आहे. ड्युअलिटी आहे. ड्युअलिटीच्या विश्वामध्ये आपण जगतो. सो ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ही आपल्याला मदत करणारी फ्रिक्वेन्सी आहे. ह्याच्यामध्ये देखील ड्युअलिटी आहे. जर चांगली फ्रिक्वेन्सी आहे, मदत करणारी फ्रिक्वेन्सी जर आहे, तर बरोबर त्याच्या उलट करणारी पण फ्रिक्वेन्सी आहे अस्तित्वात. मगाशी मिनलनी एक गोष्ट महत्त्वाची सांगितली की हे फील्ड जे आहे त्यात सगळं आहे. जसं आत्ता या फील्डमध्ये सगळे रेडिओ स्टेशन्स आहेत, सगळे टेलिव्हिजन स्टेशन्स आहेत, सगळं आहे. तुम्ही कशाला कनेक्ट करता इज युअर रियालिटी. सो ऐका, मी काय म्हणतोय, समथिंग इम्पॉर्टंट. तुम्हाला आता जाणीवपूर्वक ती जी एंजेलिक फ्रिक्वेन्सी आहे तिला ट्यून करायचं माहीत नाही आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग ही संकल्पना ऐकलेली असेल ना? आणि पॉझिटिव्ह थिंकिंग किती महत्त्वाचं असतं हे आज शास्त्रज्ञ देखील बोलायला लागलेले आहेत. कारण तुमचं शरीर जे आहे हे तुमच्या विचारांना प्रतिसाद देतं. तुम्ही जर प्रसन्न मनस्थितीमध्ये असाल तर शरीर पण सुखावतं. म्हणून एखाद्याला कुठला भावनिक धक्का जर बसला त्याला हार्ट अटॅक येतो ना.
त्याचं शरीर जर त्याच्या मनाशी कनेक्टेड नसतं तर त्याला हार्ट अटॅक याचा काही संबंधच नाही. सो पॉझिटिव्ह थिंकिंगचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अनडाऊटेड. येस ऑर नो? करायचा प्रयत्न केलाय? किती वेळ टिकतो? तुमच्यापैकी इथं बसलेल्या कदाचित प्रत्येकाने हा प्रयत्न केला असेल की पॉझिटिव्ह व्हायचं, पॉझिटिव्ह झालं पाहिजे. हा तुमचा संकल्प किती काळ टिकतो, किती क्षण टिकतो म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. टिकत नाही. का? कारण आपली स्थायी अवस्था ही निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह विचार करायला आपल्याला संकल्प करावा लागतो, ठरवावं लागतं, मनाला आपल्याला काय म्हणतात त्याला फोर्स करावं लागतं. निगेटिव्ह विचार करायला काय करावं लागतं? काही करावं लागत नाही. का? कारण ते स्थायी आहे. डिफॉल्ट सेटिंग आपलं निगेटिव्ह आहे. क्लिअर आहे? म्हणून ही जी एंजलिक फ्रिक्वेन्सी जी पॉझिटिव्ह आहे ती जर आपण ॲक्टिवेट केली नाही तर काय होतं? जसं आपल्याकडे एक म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. इतकं विक्षिप्त आहे ते. ज्यावेळी जर आपल्याला ही कला कळली नाही की हे बटन दाबायचं कसं, या फ्रिक्वेन्सीला जायचं कसं, तर राहते निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्या आतमध्ये. सो ह्या वेळेच्या वर्कशॉपमध्ये ती जी स्थायी बनलेली आहे ना आपली अँटी एंजल फ्रिक्वेन्सी, ती कशी कट करून टाकायची हे पहिल्यांदा ह्या वर्षीच्या वर्कशॉपमध्ये आपण शिकवणार आहे. त्यांचा उपद्रव कमीत कमी झाला पाहिजे. क्लिअर आहे? सो आता आपण काय करूया, जरा आपण एका छानशा अवस्थेमध्ये जाऊया जिथं स्वस्थ बसा. काही पुस्तकं वगैरे मांडीवर असतील तर बाजूला ठेवा आणि हे लाईट कसे बंद करता येतील किंवा कमी करता येतील. स्वस्थ बसा. जस्ट सिट क्वाइट. सिट क्वाइट, शांत. क्लोज युअर आईज. आणि एक छोटीशी क्रिया करूया. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर असा आवाज करा. मोठ्याने करू नका, फार नॅचरल टोन ठेवा. शांत बसा. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. आता तुमचं लक्ष
तुमच्या डोक्याकडे घेऊन जा. डोळे झाकलेलेच ठेवा. डोक्याकडे लक्ष घेऊन जा आणि संपूर्ण डोकं शांत शिथिल होते अशी कल्पना करा. कपाळाकडे लक्ष घेऊन जा. कपाळावरचा ताण हलका करा. जेवढं शरीर आपण शिथिल करू तेवढा आपला ब्रेन वेगळ्या फ्रिक्वेन्सीला जातो. दोन्ही पापण्यांवर लक्ष केंद्रित करा. दोन्ही पापण्या आणि दोन्ही पापण्यांवरचा ताण पूर्णपणे रिलॅक्स झालाय अशी कल्पना करा. आजूबाजूला कोणीही खोकलं, फोन वाजला, काही झालं तरी तुम्ही विचलित होऊ नका. तुम्हाला फक्त माझा आवाज येत राहील त्याच्यावरतीच फोकस राहा. तुमचं लक्ष तुमच्या गालाकडे घेऊन जा. दोन्ही गाल शिथिल होत आहेत. दातावरती दात जर गच्च असतील तर सैल करा. मानेचे स्नायू शिथिल होऊ देत. दोन्ही खांदे शिथिल होत आहेत. दोन्ही दंड कोपरापासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात, तळहात, हाताची बोटं शिथिल होत आहेत. माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवा. तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकू येतोय. तुमचं लक्ष पाठीच्या कण्यावरून फिरवा. पाठीचा कणा शिथिल होतोय. पाठीचे स्नायू शिथिल होत आहेत. लक्ष छातीकडे घेऊन जा. छातीचे स्नायू शिथिल होत आहेत. पोटाचे स्नायू शिथिल होत आहेत. ओटीपोटाचे स्नायू शिथिल होत आहेत. शरीर तुमचं शिथिल व्हायला लागलेलं आहे. जागं राहण्याचा प्रयत्न करा. जागे राहा. तुमचं लक्ष तुमच्या सीटच्या भागाकडे घेऊन जा. सीटचा भाग शिथिल होतोय. सीटच्या भागावरचं सगळा ताण निघून जातोय. दोन्ही मांड्या शिथिल होत आहेत. दोन्ही गुडघे शिथिल होत आहेत. दोन्ही पिंढऱ्या शिथिल होत आहेत. पायाची बोटं शिथिल होत आहेत. रिलॅक्स. छातीच्या मध्यभागी लक्ष घेऊन जा आणि तिथं आनंद तरंग उत्पन्न होत आहेत अशी भावना निर्माण करा. छातीच्या मध्यभागी आनंद तरंग निर्माण होत आहेत. अतिशय प्रसन्न वाटतंय. छान वाटतंय. या आनंदाच्या तरंगातून तुमचं संपूर्ण शरीर
सुखावतंय. छातीच्या मध्यभागातून हा आनंद तरंगांचा धबधबा वाहतो आहे. यातून आनंद तरंग निर्माण होऊन तुमच्या शरीराभोवती एक वलय तयार झालाय आनंद तरंगांचा, अशी कल्पना करा. तुमच्या शरीराभोवती या आनंद तरंगांचा एक वलय तयार झालाय. अतिशय प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, अतिशय छान सुखावणारा एक वलय तयार झालाय. तुम्ही त्या वलयामध्ये बसलेले आहात, आनंदाच्या वलयामध्ये बसलेले आहात. आता आपण एका डोंगरात आहोत अशी कल्पना करा आणि तुमच्या समोर एक गुहा दिसते तुम्हाला. त्या गुहेच्या जवळ जा, गुहेतून आत जा, तर तुम्हाला खालती उतरणाऱ्या पायऱ्या दिसतायत. आपण एक एक करत ती पायरी उतरणार आहे. मी 10 पासून 1 मोजणार आहे. प्रत्येक पायरी माझ्या मोजण्याबरोबर तुम्ही उतरत चला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता तुमच्या समोर एक अतिशय भव्य लाकडी दरवाजा आहे. एवढा मोठा दरवाजा तुम्ही बघितलेलाच नाही. किल्ल्यांना जसा दरवाजा असतो तसा लाकडी, चंदनाच्या लाकडाचा बनवलेला दरवाजा आहे. त्याला कोरीव काम केलेलं आहे. त्या दरवाजाकडे बघा, स्पर्श करा त्या दरवाजाला, गंध घ्या. चंदनाचा दरवाजा आहे तो, अतिशय प्राचीन. आणि दोन्ही हातांनी तो दरवाजा बाहेरच्या बाजूला ढकला. दरवाजा उघडतोय आणि बाहेर तुम्हाला पांढरा शुभ्र असा प्रदेश दिसतोय. सगळं शुभ्र आहे. त्या शुभ्र प्रदेशामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. असं धुक्यानी भरून गेल्यासारखा तो प्रदेश आहे. तिथं प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या बरोबर असलेल्या ह्या आनंद तरंगाच्या वलयाबरोबर त्या आनंद क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करता आहात. सर्वत्र आनंद आहे. आता इथं एक फार महत्वाची प्रक्रिया आपण करणार आहे. आपण आवाहन करणार आहे आपल्यातल्याच त्या आंतरिक मार्गदर्शकाचा, आपल्याच स्पिरिट गाईडचा, आपल्याला मार्गदर्शन करणारा, आपल्या सर्व व्हायब्रेशन्स वाढवणारा आणि प्रत्येक वेळेला आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणारा जो स्पिरिट गाईड आहे आपल्याला आवाहन करायचं आहे की मला तुला बघायचं आहे. दोन्ही हात तुमचे मांडीवर ठेवा, तळवे वर करा. दोन्ही हात मांडीवर ठेवा, तळवे वर करा आणि त्याला हाक द्या की जिथं कुठं असशील मला दर्शन दे, प्रकट हो, तू कसा आहेस मला दिसू दे. काय समोर
निर्माण होतंय बघण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना समोर काहीतरी दिसेल, काहींना स्पष्ट दिसेल, काहींना अंधुक दिसेल, काहींना काही दिसणार नाही. डोंट बॉदर. काहींना मात्र दिसणार नाही, पण दोन्ही हातांना काहीतरी कंपन जाणवेल, कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवेल, बारीकशा मुंग्या आल्यासारख्या जाणवतील. यातलं काहीही होईल. पुन्हा एकदा हाक द्या, माझ्या आत्मिक मार्गदर्शका, स्पिरिट गाईड, मला दर्शन दे. सी व्हॉट यू सी. व्यक्तीच दिसली पाहिजे असं नाही. जे काय दिसतंय ते बघा. इट कुड बी एनिथिंग. आकृती दिसेल, नुसता रंग दिसेल, व्यक्ती दिसेल. स्पिरिट गाईड, दर्शन दे. अतिशय प्रेमाने हाक मारा. ते प्रेम तुमच्या आत उत्पन्न होऊ दे, कारण त्याची फ्रिक्वेन्सी प्रेमाची आहे. तुमच्या आत प्रेम उत्पन्न झालं तर तो प्रकटणार आहे. तुमच्या आतमध्ये कोणताही भाव जर निर्माण नाही झाला तर तो प्रकटणार नाही. अतिशय प्रेम भाव छातीमध्ये, आनंद भाव, प्रसन्न भाव निर्माण करा आणि त्याला हाक मारा, दर्शन दे. काहींना शुभ्र प्रकाश दिसू शकेल, व्हॉट एव्हर. काहींना एखादा नंबर दिसेल. काहींना स्पर्श होईल. तळ हातावर मुंग्यांसारखा स्पर्श होईल. See what you see. ज्या कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला कसलीही जाणीव झाली त्याला लॉजिक लावू नका. कसलीही आपल्याला जाणीव पाहिजे. ज्यांचा उजवा मेंदू जागृत आहे त्यांना आकृती दिसेल, पण ज्यांचा जागृत नाही आहे त्यांना फक्त जाणीव आपल्याला पाहिजे की कुठल्या तरी अशा फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून झालेलो आहे. एवढीच जाणीव आपल्याला अपेक्षित आहे. तळ हातावर काय जाणवतंय काय बघा. छातीच्या मध्यभागी काय जाणवतंय काय बघा. भ्रूमध्यामध्ये काही जाणवतंय काय बघा. श्वासामध्ये काही जाणवतंय काय बघा. काही लोकांना नुसता आनंद जाणवेल. येस, दॅट इज द ट्युनिंग. ज्यांना कोणाला काही दिसत असेल
जाणीव झाली असेल, फक्त मनातल्या मनात थँक्यू म्हणा आणि दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. कोणाला काही नाही जाणीव झाली तरी छातीवर हात ठेवा. डोंट बॉदर. तो आनंद छातीमध्ये फील करा. आनंदाचा श्वास घ्या आणि छाती आनंदाने भरून टाका, प्रेमाने भरून टाका. संपूर्ण शरीर ह्या आनंद तरंगाने भरलेलं आहे. त्या हायर फ्रिक्वेन्सीशी तुमची ट्यून होण्याची प्रक्रिया आपण केलेली आहे. हात सोडून द्या छातीवरून. जिथे बसला आहात तिथे परत तुमचं त्या अवस्थेला या. शरीराकडे मनातल्या मनात बघा. आणि हळुवारपणे डोळे उघडा. लक्षात घ्या, ही जाणीव एक दरवाजा आहे. हा दरवाजा जर आपण क्रॉस करू शकलो तर आपण गार्डियन एंजलकडे जातो. हे स्पिरिट गाईड होतं. हे आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीला घेऊन जायला मदत करतं जिथं आपण आपल्या वर्कशॉपमध्ये गार्डियन एंजलला भेटणार आहे. तो वेगळा प्रकार आहे. पण ही जाणीव महत्वाची आहे. जर तुम्हाला जाणीव झाली असेल तर यू आर केपेबल ऑफ ट्युनिंग इन टू हायर स्पिरिट्स. कदाचित जे फारच डावे ओरिएंटेड आहेत, डाव्या मेंदूचे ओरिएंटेशन ज्यांना आहे त्यांना लगेच काय दिसेल असं नाही, लगेच काय जाणवेल असं नाही. कोणाला हातावरती काही जाणवलं असं, ओके, मे बी एनिवेअर. सो ते डेव्हलप होईल. रात्री स्वप्नात काहीतरी जाणवेल. प्रोसेस आपण चालू केलेली आहे. हाऊ इट फ्लावर्स बघूया इन द डेज टू कम. आणि याच्याशी कनेक्ट करायला मी एक तुम्हाला कार्ड दिलेलं आहे. काढू नका कोणी, फक्त मी काय सांगतोय ते ऐका. हे कार्ड घ्यायचं आणि हे हातात असं ठेवायचं. ह्याचा ऑन स्विच कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? इथं आहे. नुसतं ठेवलं आणि असं बसलं तर हे ऑन होत नाही. ह्याची फ्रिक्वेन्सी ऑन करायची असेल तर हे हातात ठेवायचं, इथं बघायचं आणि तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा प्रेम, आनंद फील करायचा या ठिकाणी. तो जर इथं फील झाला तर ह्याच्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही सिंक होऊ शकता, ट्यून होऊ शकता. असं धरायचं, ते ट्यून करायचं त्याला. आणि त्याला एवढंच सांगायचं की मला बी विथ मी, माझ्याबरोबर राहा, मला प्रोटेक्शन दे, माझी कामं कर. कारण आपण वी हॅव रिझन अवर फ्रिक्वेन्सी. मला आनंद वाटेल अशा गोष्टी होऊ देत. आणि तुम्हाला जे नवीन आहेत त्यांना जर अनुभव घ्यायचा असेल डायरेक्टली, वेदर इट वर्क्स ऑर नॉट, ह्याला 4 गोष्टी सांगा. 4 गोष्टी की मला इथून बाहेर पडल्यापासून, जर तुम्ही वर्कशॉप करणार असाल तर त्या दिवसापर्यंत, किंवा करणार नसाल तर आठवड्याभरापर्यंत, मला 4 गोष्टी
दिसू देत. पहिली, मला कुठंही पंख सापडू देत, फेदर्स दिसू देत मला, फेदर्स, नंबर 1. नंबर 2, मला इवन नंबर्स दिसू देत, 1 1 1 1 1 2 3 4 5 5 7 7 3 3 6 कुठलेही मला इवन नंबर्स असे पेअर्समध्ये किंवा डायरेक्ट दिसू देत. मला कुठला तरी प्रिय व्यक्ती भेटू दे. आणि मला रस्त्यामध्ये एखादी नोट किंवा एखादी कॉईन सापडू दे. यापैकी कोणत्याही गोष्टी जर सुरू झाल्या, काही लोकांना 4ही सापडतात. काल मी हे मुंबईत बोललो, काल नाही परवा दिवशी मी हे मुंबईत बोललो, आणि मला वाटतं आपल्या आजच्या ग्रुपवरती कितीतरी लोकांनी पाठवलेलं आहेत, काही फोटोज पाठवलेले आहेत की जिथं त्यांना ह्या गोष्टी दिसल्या. गणेश नाईक इथं बसलेले आहेत, कुठे आहेत गणेश? इथं बसलेले आहेत. त्यांनी एक ग्रुपवरती आज फार सुंदर फोटो पाठवलेला आहे. त्यांनी एक कॅन्डल लावले, माझ्याकडे इथं स्क्रीन नाही दाखवायला तुम्हाला. त्या कॅन्डलनी जळताना आणि विझल्यानंतर कंप्लीट एंजलच्या आकाराची आकृती दोन्हीकडे सिमेट्रिकल तयार केलेली. तुम्हाला जर ही एक मजा बघायची असेल ना, ती एंजलचा वर्कशॉप झाल्यानंतर कितीतरी प्रत्येक एंजल वर्कशॉपला प्रत्येकजण फोटो टाकतात. विंग्स तयार होतात त्या कॅन्डल्समधून, म्हणजे अद्भुत आहे कसे होतात. इज समथिंग व्हेरी मिरॅक्युलस. पण हे कार्ड घेऊन ह्या 4 गोष्टी करायच्या आणि शक्यतो कार्ड बरोबर ठेवायचं. जर बरोबर ठेवणं तुम्हाला शक्य नसेल फॉर व्हॉट एव्हर रिझन, तर तुम्ही कुठल्या तरी सेफ ठिकाणी ठेवायचं. आणि ह्याची एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ह्यापेक्षा मोठं एन्व्हलप घ्या एक, आणि हे दोन्ही त्यामध्ये ठेवा. आणि तुमची एखादी इच्छा, काही काम तुमचं तटलं असेल, अडलं असेल, तर ते लिहा कागदावरती आणि त्या एन्व्हलपमध्ये घाला आणि एंजलला असं प्रार्थना करा की माझं हे काम होऊ दे. कीप इट विथ धिस. समथिंग इंटरेस्टिंग विल स्टार्ट हॅपनिंग. आर यू ऑल क्लिअर? सो काय काय कोणाकोणाला अनुभव येतात ते बघूया आपण. हात कंगन को आईने की जरूरत नहीं है. प्रत्येकजण तुमच्यापैकी काही ना काहीतरी विलक्षण अनुभूती घेईल ह्याची मला खात्री आहे, कारण दरवर्षी लोक घेतात. हा वर्कशॉप आपण 30 तारखेपासून सुरू करणार आहे. त्याचा तपशील तुम्हाला मिनल देईल. गंमत अजून आहे, कुठला जर प्रश्न सुटत नसेल ना किंवा समथिंग इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक, ते पेपरवरती लिहायचं, एन्व्हलप मध्ये घालायचं आणि रात्री झोपताना एन्व्हलप उशाखाली ठेवून झोपायचं. यू विल बी अमेज्ड की ज्या पद्धतीत उत्तर तुमच्या समोर येईल, एखाद्या स्वप्नाच्या स्वरूपात येईल, तुमच्या आतच असं काहीतरी उत्तर तयार होईल जे कधी तुम्हालाच आश्चर्य वाटेल की हे मला आधी कसं नाही सुचलं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं ना की हे खरंच एंजलनी सांगितलंय का हे माझं मन सांगतंय. माझं मन जर सांगत असेल तर हे मला आधी पण कळायला हवं होतं ना. मी एंजल कनेक्ट केल्यानंतर मला हे सुचतंय, याचा अर्थ सम एनर्जी इज गाइडिंग मी. सो असं एखादं उत्तर असेल, अगदी हताश झालेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही की ऐकतच नाही, सो तो प्रॉब्लेम लिहा आणि ते रोज उशाखाली ठेवून झोपा. सी हाऊ मिरॅक्युलसली द सोल्युशन विल अकर. रोज वाट बघू नका की आता दिसतंय का, घेऊन सोडून द्या त्याला, त्याच्या मागे लागू नका. सो एंजल्सचा वर्कशॉप आपण सुरू करणार आहे 30 तारखेपासून. 30ला रविवार आहे. सो पहिलं सेशन जे हे सगळे 6 सेशन जे होतील हे ऑनलाईन होतील. सो पहिलं सेशन जे आहे हे 30 तारखेला सकाळी 10 ते 12 ऑनलाईन झूम वरती आपल्या वेबसाईट थ्रू तुम्हाला लॉग इन डिटेल्स येतील, तिथून होणार. बाकीचे 5 सेशन्स सोमवार ते गुरुवार संध्याकाळी 9 ते 10 मध्ये होतील रात्री. सो तुम्हाला जर एखादं सेशन त्याचं अटेंड नाही करता आलं तर त्याचे रेकॉर्डिंग तुमच्या अकाउंटला प्रोसेस होतात. तुमच्याकडे रेकॉर्डिंग्स या सेशनचे पुढचे 6 महिने राहणार. सो इफ यू मिस एनिथिंग, तुम्हाला काही कळलं नाही, काही परत ऐकायचंय, तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही ते रेकॉर्डिंग्स ऐकू शकता. सो ज्यांना बुकिंग करायचं आहे, तुम्हाला आत येताना एक फॉर्म दिलाय. सो त्या फॉर्म मध्ये तुमचं, फॉर्म्स आहेत ना तुमच्याकडे, सो फॉर्म्स मध्ये तुमचं पूर्ण नाव,
व्हॉट्सअपचा करेक्ट टेलिफोन नंबर आणि बुकिंग अमाऊंट देऊन तुम्ही बाहेर बुकिंग करू शकता. कोर्सची लॉन्च फी जे पहिल्यांदा एंजल्स करणार आहेत त्यांच्याकरता 7,500 रुपये आहे 26 तारखेपर्यंत. आणि आज टोकन अमाऊंट देऊन जे बुकिंग करतील त्यांना हा कोर्स 2,000 रुपये डिस्काउंटने मिळतो. 5,500 इज युअर फायनल फी. त्यानंतर डिस्काउंट ऍप्लिकेबल राहत नाही. जे रिपीटर्स आहेत, रिपीटर्स म्हणजे ज्यांनी आमच्याकडे एंजल वर्कशॉप केलेला आहे यांच्याकरता हे 15वं वर्ष असल्यामुळे स्पेशल डिस्काउंट फीज अवेलेबल आहे. 3,000 रुपीज मध्ये तुम्हाला हा वर्कशॉप मिळणार आहे. सो ज्यांना इंटरेस्ट आहे जाताना काउंटरवरती टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करून करेक्ट व्हॉट्सअप टेलिफोन नंबर देऊन बुकिंग करून जा. सो भेटूया 30 तारखेला आणि तोपर्यंत या कार्डची आणि एंजलची मजा घ्या. आज इथून बाहेर पडल्यावरती किती फेदर्स आणि काय काय सापडतं ह्याची सुरुवात इथूनच होणार आहे. बऱ्याच वेळेला अशा सेशन्स मध्ये आपल्याला काही दिसत नाही पण रिझल्ट जसे समोर येतात तुम्हाला चमत्कार वाटेल आणि त्या पॉइंटला आपल्याला आतून कळतं की हे काहीतरी वेगळ्या लेवलवरून गायडन्स मिळतोय. सो थँक्यू फॉर बिईंग हिअर टुनाईट. सी यू ऑन 30th. थँक्यू.